सांगोला तालुक्यातील कोळा, कोंबडवाडी, कराडवाडी परिसरात विविध भागांमध्ये गेल्या दिवसापासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मात्र या ड्रोन बाबत माहिती नसल्याने उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोळा, जुनोनीसह विविध गावांमध्ये रात्री 8:30 नंतर आकाशामध्ये एकाच वेळी 3-4 ड्रोन फिरत असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहेत. रात्री 8:30 वाजल्यापासून ते 11, 11:30 पर्यंत तर कधी कधी मध्यरात्री हे ड्रोन फिरताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहेत. हे ड्रोन गावामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. ड्रोन बंद घरांना लक्ष चालवणारा सापडत नाही. आकाशात फिरणारे हे ड्रोन साधारण जमिनीपासून 200 ते 250 फूट उंचीवर फिरत आहेत. ऑपरेट सिस्टीम साधारण 4 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत असू शकते. त्यामुळे हे कोणत्या दिशेने ऑपरेट केले जात आहेत याबाबत अनेकांनी शोध घेतला, मात्र याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्या ठिकाणी चोऱ्या करत असल्याची अफवा ही सध्या परिसरात पसरली आहे. सध्या हे ड्रोन आकाशात जमिनीपासून सुमारे 200-250 फूट उंचीवरून फिरत असल्याने अनेकांना स्पष्ट दिसले नाहीत. मात्र त्याच्या खालील बाजूस लागणाऱ्या लाल पिवळ्या रंगीत प्रकाशामुळे एकाच वेळी 3 ते 4 ड्रोन दिसत असल्याने हे ड्रोनच असल्याचे लोक खात्रीशीर बोलत आहेत. पढळ, धोंडेवाडी, चितळी या गावात हे ड्रोन घराजवळ आल्याचेही काही ग्रामस्थ सांगत आहेत. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या ड्रोन बाबत पोलीस प्रशासनालाही काही ठोस माहिती नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे ड्रोन नेमके कोणत्या कारणासाठी रात्रीच्या वेळी फिरतात याबाबत उलटसुलट चर्चा असली तरी ग्रामस्थ हे चोरीच्या उद्देशानेच फिरत असल्याची चर्चा करत आहेत. त्यामुळे या भागात ड्रोन रात्रीच्या वेळी दिसतात त्या भागातील ग्रामस्थ धास्ती घेत आहेत. कोळे भागात आकाशामध्ये रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोन बाबत प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पोलीस विभागाला किंवा इतर विभागांकडून देखील कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु ग्रामस्थांनी घाबरून न जाता संशयास्पद इतर हालचाली दिसल्यास संपर्क साधावा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.